ओके. सो मी जागृती पाटील मुंबईवरून बोलते. आणि मी तुमचा क्लास आता 6 महिन्यांपासून ऑलमोस्ट लाईक व्हेरी फ्रिक्वेंट डेली बेसिसवरती मी जॉईन करायचा प्रयत्न करते. कधीतरी अर्जंट याच्यामध्येच फक्त मिस होतो, अदरवाईज मी रेग्युलरली अटेंड करते. सगळ्यात पहिले सांगायचं तर माइंड अँड बॉडी. आय थिंक माइंड वरती इम्पॅक्ट पहिले पडतो आणि त्याच्यानंतर हळूहळू बॉडी त्याच्यामध्ये अकस्टम व्हायला लागते. अ, हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे. माइंड वाईज तुम्ही सांगायला लागलात तर एक झोप खूप शांत लागते. त्याच्यानंतर तुम्ही सांगितलेले बरेच सारे जे उपाय आहेत आणि डेली रुटीनमध्ये फॉलो करण्याच्या ज्या गोष्टी आहेत, त्या मी जेवढ्या होऊ शकेल तेवढ्या फॉलो करायचा प्रयत्न करते. जसं की संध्याकाळी लवकर जेवणं किंवा खूप कमी जेवणं. ह्या सगळ्या गोष्टींमुळे जे रात्री अचानक उठून जाग यायची ते वगैरे हम्म. खूप कमी झाले. त्याच्यामुळे आता मी बघितलं असेल तर रात्री 10 वाजता झोपायला आल्यानंतर इवन इफ आय से की 10:30 पर्यंत मला झोप लागली, तर आता जी पहिले मला जाग 3-4 वाजता यायची मध्ये, ती आता मला डायरेक्ट सकाळी 5:30च्या नंतर येते. सो तो एक खूप मोठा इम्पॅक्ट मला वाटतो. आणि त्याच्यामुळे खूप छान वाटतं, असं वाटतं की ती झोप कंप्लीट झाली, अदरवाईज ती झोप नेहमीची तुटक तुटक असायची. हम्म. सेकंड, जो ओव्हर थिंकिंग वाला प्रकार होता तो बऱ्याच अंशी लिमिट झालेला आहे. आता माझ्या जॉबचं नेचर असं आहे की त्याच्यामध्ये म्हणजे थॉट प्रोसेस कंटिन्युअसली मला त्याच्यामध्ये नवीन काहीतरी टाकायचं असतं, कारण ओव्हरऑल माझं कामच प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचं आहे, बिकॉज आय मीन IT. सो माझे टीम मेंबर्स पण ऑलमोस्ट लाईक माझी 200 मेंबर्सची टीम आहे, ज्यांना मला डेली बेसिसवरती हँडल करायचं असतं. आणि त्याच्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये एक असं होतं की हे करायचंय हे करायचंय, आणि त्याच्यामुळे माइंड कम्प्लिटली असं कंजेस्टेड वाटायचं मला. ते आता मी बऱ्याच प्रकारे रिलॅक्स केलेलं आहे. रिलॅक्स. आणि मी ओव्हरऑल, मी माझं पूर्ण ओव्हरऑल काम पण मी त्याच्याप्रमाणे सेग्रिगेट करून ते अशा प्रकारे करायचा प्रयत्न करते, ज्याच्याने मी माझी ओव्हर थिंकिंग आणि अननेसेसरी जी ब्रेन पॉवर मी डेली बेसिसवरती घालवत होते ती मी कमी करेन. आणि त्याच्यामुळे ओव्हरऑल स्ट्रेस कमी होतोय. सो हे एक मेजर हे आहे. आणि आता बॉडी वाईज जर मी सांगायचं झालं तर माझा स्टॅमिना खूप चांगल्या प्रकारे वाढलाय. फ्लेक्झिबिलिटी वाढली आहे. जे मला ब्लोटिंगचा खूप त्रास होत होता तो ऑलमोस्ट गेलेला आहे. ते आता ऑब्व्हियसली काहीतरी चुकीचं खाल्ल्यानंतर तर ब्लोटिंग झालं तर ती माझी चूक असेल. बट अदरवाईज माझी बॉडी आता तो अननेसेसरी ब्लोट करत नाहीये स्वतःला. सो ओके. दॅट इज कम्प्लिटली, आय फील दॅट इज द बेस्ट थिंग फॉर मी दॅट हॅज हॅपन्ड सिन्स आय हॅव जॉईन द क्लास. अच्छा. आणि स्टॅमिना, फ्लेक्झिबिलिटी ह्या सगळ्या गोष्टी खूपच चांगल्या झालेल्या आहेत. आणि ब्लोटिंग कमी झाल्यामुळे जो सायटिकाचा पेन मला होत होतं त्याच्यामध्ये मला खूप रिलीफ मिळालेलं आहे. कारण खूप. मी एक गोष्ट नोटीस केली आहे स्वतः मध्ये, की जेव्हा जेव्हा ब्लोटिंग होतं त्यावेळेला सायटिकाचा पेन जास्त होतं. अच्छा. आणि ते ब्लोटिंग जेव्हा नसतं त्यावेळेला सायटिकाचा त्रास अजिबात होत नाही. आणि तो जर मी डेली बेसिसवरती माझी एक्सरसाइज कंटिन्यू ठेवली तर तो मला त्रास होत नाहीये. ते ते खूप चांगलं झालंय माझ्यासाठी. ओके. आणि एक चांगली गोष्ट, आय डोंट नो वेदर दॅट इज राईट, आय मीन ऑब्व्हियसली राईट, बट नॉट मे बी फॉर दिस डिस्कशन. बिकॉज एकाने रुटीन फॉलो करायला सुरुवात केलंय घरामध्ये आणि त्याच्यामुळे माझ्या घरातले सगळेजण रुटीन फॉलो करतायत. अच्छा. म्हणजे आता गुड. ज्यांना ज्यांना योगा आवडत नाहीये ते, म्हणजे आता माझे हजबंड, ही इज प्लेइंग सम क्रिकेट अँड पिकल बॉल बिकॉज त्यांना ते आवडतंय. किंवा माझ्या बहिणीला काहीतरी झुंबा किंवा दुसरी एक्सरसाइज करायला आवडते किंवा डान्स करायला आवडतोय, सो तिने ते फॉलो करायला लागले. सो हे एक खूप चांगलं पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट आमच्या घरामध्ये सुरू झालेलं आहे, की सगळ्यांनी फिजिकल ऍक्टिव्हिटी चालू केलेली आहे कारण एकाने चालू केलंय. सो आय थिंक दॅट इज अनदर बेस्ट थिंग दॅट हॅज हॅपन्ड. ओके. म्हणजे ओव्हरऑल असं म्हणता येईल की तुमचं ओव्हर थिंकिंग, त्यानंतर झोपेची जी क्वालिटी आहे ती इम्प्रूव्ह झाली आहे. येस, त्यानंतर ओव्हर थिंकिंग ऍब्सोल्युटली. कमी झालंय. स्वतःवर कंट्रोल आलाय. त्यानंतर येस, फ्लोटिंग आणि सायटिकामध्ये रिलीफ मिळाली आहे आणि एक हेल्दी एन्व्हायरमेंट तुमच्या आसपास तुमच्या फॅमिलीत तयार येस, झालाय. ठीक आहे. खूप येस, छान ऍब्सोल्युटली, असेच ऍब्सोल्युटली. तुमचं जर्नी चालू ठेवा. तुमचं येस, एक रेग्युलॅरिटी पण असते. हे आता एक गोष्ट महत्वाची असते की जो अशा पद्धतीने रिझल्ट मिळण्यासाठी किंवा बदल होण्यासाठी म्हणूयात आपण, जी रेग्युलॅरिटी लागते ती तुमच्यामध्ये आहे असं मी सुद्धा माझ्या वतीने म्हणू शकतो. ठीक आहे. असंच तुमचा हेल्दी जर्नी चालू ठेवा. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सो मच.